बाबा काहीतरी करा. असं करा बाबा. ओके करा. ओके. मान भरला आहे. नवरबंगीचा कार्यक्रम हा आम्ही घेतो 6 महिने जवळपास अगोदर. तुम्हाला काही पाहुण्यांच्या टायमानुसार आज आपली वेळ आली, शुभ वेळ आहे. बोलतो मी दोघंही मान्य आहे ना सर्व गोष्टी. आया वाजवा जरा तो फोटो काढणारे कोण आहे विचारणं गरजेचं आहे. आमचं कर्तव्य आम्ही मोठे असल्यामुळे आम्हाला विचारणं गरजेचं आहे. कुठली गोष्ट इथे अडका कामा नये. त्या बोलता नाही का म्हणजे मामा असतील नाही तर तुम्ही मोठी असं बरोबर केली. कारण जातीत परिवर्तन आहे म्हणून तर आमच्याकडे रीतिरिवाज वेगळे तुमचे असतील पण जवळपास जुळते मिळते आहे म्हणून काही हरकत नाही. म्हणून काही अडचण नाही ना तुमची काय कोणाची. आम्हाला कळवलेलं आहे, आम्ही मान्यता दिलेली. तुमच्याकडून कुठे आम्हाला आणि कुठे हे 7 जन्माला आपण पाहुणे जोडतोय त्याच्यामुळे कुठे अडी अडचणी येता कामा नाही आली. जे काय प्रॉब्लेम आले ते एकमेकाला धरून सोडवायचे. ठीक आहे. तुम्ही आमच्या परीने चांगलं करायचं केलं म्हणून आता तुम्हाला दोघांना व्यवस्थित सगळं मान्य आहे ना. मुलाला घालायची ती तिच्या हातात द्या. फोटो काढा. आणखी घातल्यानंतर आपण घालून घालू त्यांना पाया पडून गाणं वगैरे घालता का? आमच्याकडे घालायची पद्धत आमच्याकडे गाणं घालायबरोबर आहे. आम्हाला काही जमत नाही. आई कुलस्वामी निघून गाणं इथे 7 महिन्याचा पाहुणा आम्ही जोडतोय आणि ते जोडत असताना साखरपुड्याचा दिवस 2 मुलांचे बाबा काहीतरी करा. असं करा बाबा. ओके करा. ओके. मान भरला आहे. दामिनी त्याला ठिकाणी मान्य करून घे. तुझ्या पायाच्या पायथ्यावर ढोल लावून तुझी ढोल मस्तकी चरणाशी लावून तुझ्या कार्यक्रम करण्याचा आहे. कुठलं संकट असेल ते दूर करून सर्वांना यश द्या. भूल झाले असेल माफ करा. पाय पडा. बघा ना इथे इथे पुढे बाजूला पुढे मध्ये आले काका.